सकाळी सकाळी मी आणि माझा कार्तिक मित्र आमची लालपरी काढून निघालो खुलताबादच्या भद्रा मारुतीसाठी. रस्त्यानं आपण दौलताबादची कमान पाहत होतो मस्तपैकी. आजूबाजून हिरवळसुद्धा पाऊस पडल्यामुळं दाटली होती आणि काकासुद्धा आम्हाला चांगले पाहत होते गाडीहून येत जाणारे. कप्पा सरत होत ना तर गाडीचं इंडिकेटर पाकपूक पाकपूक करत होतं, म्हणजे काय तर आता हिच्या नरड्यात काहीतरी वतायचं. पण पेट्रोल पंपाला जाईन का, तर कार्तिक मित्रानं कशी बशी गाडी रेटली लालपरी आणि लालपरी गेली पेट्रोल पंपावर. काकांसुद्धा काही न पाहता पेट्रोल टाकायला सुरुवात केली. कार्तिकनं पैसे दिले आणि इथून आमचा प्रवास परत पुढच्या दिशेने सुरू झाला. वातावरण चांगलं होतं, थोडं ढगाळ होतं, परंतु थंडी होती, पाणी साचेल होतं. आता एक मित्र मस्त पाहत आम्हाला गेला की काय करू राहिले बुवा हे, व्हिडिओ काढायला लागले, कसं करायला लागले. मग आम्ही रस्त्यानं लागलो आणि पेट्रोल पंपाच्या पुढं कार्तिक मित्रानं गाडी समोर नेली. आता पोहोचलो होतो आपल्या खुलताबादच्या भद्रा मारुतीला. तिथं काकांना म्हटले की बा पावती फाडावं लागती. 10 रुपयाची पावती फाडली. तरी काका म्हटले ऑनलाईन आहे बुवा, आता ऑनलाईन सुद्धा केलं. इथं 100 100 दिसत होती, ती पाहिली आणि नंतर मंदिराकडे चाललो. मंदिरात जाताना हे छोटंसं पिल्लू दिसत होतं, त्याला कुत्र्याचं पिल्लू म्हणावं, आणि हे लोक कुत्र्याला सुद्धा दर्शनाला नेत होते. कुत्र्याच्या पुढं आम्ही जाऊन दर्शन घेतलं आणि कार्तिक माझ्या समोर होता. आता मारुतीची आणि आमची लवकरात लवकर भेट होणार होती. आता भद्रा मारुती झोपलेले होते, तरी त्यांना उठवून आम्ही दर्शन घेतलं. बघा अशा पद्धतीची मूर्ती आणि इकडे तिकडे भिनभिन करणारे पंडित लोक. नंतर प्रसाद घेतला आणि बिस्किट घेण्यासाठी बाहेर आलो. आता हे खारे बिस्किट तुम्हाला आवडत असतील, मलाही खूप आवडतात, म्हणून ज्या मित्राला विचारलं किंमत किती आहे, 50 रुपये पॅकेटनं बिस्किट घेतलं. येताना रस्त्याने कृष्ण मंदिर होतं, अतिशय सुंदर. पार्किंग जिथं लिहिले तिथंच आमची लालपरी कार्तिक मित्रांनी लावली आणि आम्ही आमच्या कृष्णाच्या दर्शनासाठी गेलो. गोपाळ कृष्ण भगवान की जय. कृष्णाचं मंदिर राजस्थानी दगडात बांधकाम केलेलं अतिशय नवं आणि सुंदर मंदिर होतं. आणि या बांधकामाकडे बघता आमच्यासुद्धा नजरा खूप सुंदर पद्धतीने या बांधकामाकडे वळाल्या आणि नंतर ते दर्शन घेऊन आम्ही बाबा पेट्रोल पंपापर्यंत आलो. आता नाश्ता करायचा, तर या बाबा पेट्रोल पंपाच्या शेजारीच एक शिवगणेश साऊथ इंडियन रेस्टॉरंट म्हणून आहे, तिथं आम्ही चाललो. इथं आलो. इथलची गर्दी प्रचंड होती. काळा धूर हॉटेलमध्ये माखला होता, पण तरीसुद्धा आता भूक लागली तर काहीतरी खायचं. ऑर्डर केला मसाला डोसा. मसाला डोसा आला, डोसा खाल्ला. आज जरा सांबार जरा आंबट आंबूसच होतं, तरीसुद्धा काय इलाज नव्हता. कार्तिकनं ताव मारला आणि मी सुद्धा ताव मारला. मग वापस निघालो गोपालटीच्या रस्त्यानं. आणि आता लवकरात लवकर रूम गाठायची होती आणि रिलॅक्स व्हायचं होतं. मग लगेच गोपालटीच्या रस्त्यानं आमच्या रूमकडच्या रस्त्यावर गाडी टाकली. आमची रूमकडचा रस्ता हा असाच हिरवळ आणि सुंदर आहे. या झाडांना पाहून असं वाटलं की आता चला गेल्या गेल्या मस्त रिलॅक्स करता येईल. आणि कार्तिकसुद्धा म्हटलं की चला बाबा आता रिलॅक्स करू.